अहिल्यानगरमध्ये ग्रामदैवत श्री विशाल गणपतीला 11,111 आंब्यांचा शाही महानैवेद्य। अक्षय तृतीयेनिमित्त आम्रमोहक आरास। शहराचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भक्तीचा एक अनोखा सोहळा रंगला आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणानिमित्त बाप्पाच्या चरणी तब्बल 11,111 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला। गाभाऱ्यात केलेली ही आम्रफळांची आकर्षक आरास पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे। विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येतो। यावर्षीही भाविकांच्या सहकार्याने हा आम्र महोत्सव साजरा झाला। बाप्पाच्या मूर्तीभोवती रचलेली आंब्यांची ही आरास केवळ धार्मिक विधी नसून ती शहराच्या वैभवशाली परंपरेचे प्रतीक बनली आहे। या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातून जपली जाणारी सामाजिक बांधिलकी। देवस्थानचे उपाध्यक्ष पंडित खरपुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी हे सर्व 11,111 आंबे शहरातील गरजू, अंध, अपंग, विविध आश्रमशाळा आणि वृद्धाश्रमांमध्ये महाप्रसाद म्हणून वाटले जातात। श्रीमंतांपासून ते सामान्यांपर्यंत आणि अनाथ निराधारांपर्यंत बाप्पाचा हा गोड प्रसाद मिळावा हाच ट्रस्टचा मुख्य उद्देश आहे, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले। भक्तीमध्ये सामाजिक सेवेचा धागा गुंफणाऱ्या या उपक्रमाचे नगरच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आज अक्षय तृतीया असल्यामुळे आम्ही गेल्या 10 वर्षापासून नगर शहराचं ग्रामदैवत असल्यामुळं अनेक भाविकांच्या एक अपेक्षा आहेत किंवा इथे अक्षय तृतीया असल्यामुळं इथे आंब्याचा नैवेद्य दाखवा आणि त्या पद्धतीने आरती करून सगळं हा जो झालेला प्रसाद आहे ते भाविकापर्यंत पोहोचला पाहिजे। आणि ह्या भाविकांच्या भावना समजून आम्ही आज या ठिकाणी गेल्या 10-11 वर्षापासून हा उपक्रम करत आहोत। या कार्यक्रमामध्ये अनेक दानशूर व्यक्ती इथे श्रमदान देतात, अन्नदान देतात, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे हे नैवेद्य वगैरे प्रकारे आणून देतात। ही जेवढं काही दिवसभरामध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्ताने इथे उपस्थित होईल, जो प्रसाद रूपी हे जे सगळं साहित्य होईल त्याची पूजा अर्चा करून पूर्णपणे शासकीय भाविकांना, त्याचप्रमाणे राजकीय सर्वांना याचं वाटप आम्ही घरपोच केले जातं। त्याचप्रमाणे जे निराधार आहेत, जे अपंग आहेत, त्यांच्यापर्यंत हा देवाचा प्रसाद आम्ही पाठवत असतो। आणि ह्या चरणी खऱ्या अर्थानं हा जो प्रसाद दिला जातो, ज्यांच्या आई वडील वगैरे स्वर्गीय झालेले त्यांना खऱ्या अर्थानं हा प्रसाद आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो। म्हणजेच आपण जे काही करतो ते जे स्वर्गवासी आहेत हा जो प्रसाद त्यांना एक अन्नदान म्हणून हा सर्वप्रथम हा वाटला जातो। त्यामुळे भाविकही सुद्धा त्या इथे ग्रामदैवताला मोठ्या प्रमाणात देणगीच्या स्वरूपात प्रसादाचं वाटप देवापुढे ठेवून त्या अनेक गरजूंपर्यंत पोहोचवलं जातं। हे आम्ही माझ्यावाड देवस्थान ट्रस्टच्या वतीने गेल्या 11 वर्ष पण हा कार्यक्रम करतो आणि याला मोठ्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे नगरमध्ये। या पुढच्या काळातही हा उपक्रम अशा पद्धतीने चालू राहील। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।